आवाज मानदेशाचा। सध्या कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर व्हायरल होतीये। या जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर काही दिवसात 16.5 बिलियन फॉलोअर्स झाले आहेत। या इंस्टाग्रामवर पेजने भाजप काँग्रेस आपला एकदम पिछाडीवर टाकले आहेत। या पार्टीबाबत जेव्हा मनोज जरांगे यांना समजले तर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। सरन्यायाधीशांनी असं वक्तव्य केलं होतं की काही बेरोजगार तरुण जे आहेत ते कॉक्रोच सारखे असतात। त्यानंतर तरुणांनी म्हणून एक पार्टी सुरू केली सोशल मीडियावरती, कॉक्रोच जनता पार्टी, आणि तिला आता जवळपास 19 मिलियन फॉलोअर्स झाले। ठीक आहे, सत्ताधाऱ्यांकडे पण नाही आणि विरोधकांकडे पण एवढी संख्या नाही। आणि मग काय म्हणायचं, सुशिक्षित पोरांना कशाला हिणून बोलायचं? हिणूनच बोलले ना, म्हणजे सरकारची विषयीची जी खतखत आहे ना, ही या माध्यमातून दिसते। तर कोणती पार्टी काय आपल्याला नाही माहीत त्याबद्दल, पण एकूण जो तुमच्या बोलण्यातून अर्थ दिसतोय त्याचा अर्थ असा की ती खतखत आहे लोकांची। उदाहरणार्थ, एखादी जमीन आहे राजकीय नेत्यांची आणि आजूबाजूनं त्यांनी सगळ्या जमिनी घेतल्या आणि मग ते लोक आल्यावर, त्यांच्या पाहुणे आल्यावर, मित्र आल्यावर काय म्हणतात, ही सगळी जमीन आपली। पण तुम्हाला मनाने जमिनी दिलेल्या नाहीत, तुम्ही त्या दादागिरीने घेतलेल्या। ही खतखत तुम्हाला माहीत नाही, कारण तुम्ही आज हिटलर दादागिरी करतायत, तसली दहशत माजवताय, त्यामुळे लोक भेटेत। पण खतखत तुमच्याविषयी एवढी आहे की एक दिवस खूप तुम्हाला दिसणार आहे ती खतखत, खूप लय मोठी खतखत आहे। फक्त एकदा खमक्या भेटला पाहिजे, खमक्या भेटला की धुराळाच वाजवतो यांचा। ही खतखत आहे सरकारविषयी। त्यांनी जो ट्विटर काढलेला आहे, एक हँडल काढलेलं, त्यावर पण सरकारनं बंदी आणली आहे। आणि ते कशावर बंदी आणत नाहीत? ते कशावर बंदी आणत नाहीत? कटणीच्या दुकानावर बंदी आणते ते। इतके हापापलेले ते माल लागतो, फक्त माल। असा खेळ आहे त्यांचा। नाही ऐकलं की लावलीच ती कोण ईडी आणि CBI लावलीच। माणसानं पक्षाकडं, सत्तेकडं स्वतःहून यावं, मला स्वतःहून काम करायचं, या भूमिकेचं असलं पाहिजे। तुम्ही बळच घेतात, ती खतखत आहे, नाईलाज, पर्याय नाही ते म्हणतात। भाजपमधले तर अर्धे म्हणतात पर्याय नाही आहे, दुसरीकडे जाऊन करतो काय, मध्ये जाण्यापेक्षा बरं आहे आपलं, इथं मजाच चाललंय म्हणते ती खतखत आहे। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।